तुला पण येत नाही बोल येत नाही टोपी पडल तू हातात ना माझ्या समजला होय भात 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 नमस्कार मंडळी, मी सागर जाधव तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मी यूट्यूबपासून थोडं लांब झालो आहे, महिनाभर जास्तीत झालं आहे, कारण मी आहे सध्या अकॅडमीमध्ये बोरज आहे तो खेड तालुक्यामध्ये। तर तिथे नॅशनल करिअर अकॅडमी कॅम्प बोरजला आहे। तर तिकडे आज कॅम्पचा नॅशनल अकॅडमी कॅम्पचा प्लॅन झाला आहे की इकडे जायचं, आपल्या वनभोजनाला जायचं। तर सर्व पोरं आणि म्हणजे मुलं आणि मुली सर्व वनभोजनाला गेलेत, खाली जायचं प्लॅन झालं। तर तिकडे एक खाडी आहे, तर खाडीवर गेले सगळेजण, मॅडम आणि सर वगैरे सगळे मुलं तिकडे गेलेत। तर आम्ही 4-5 जण थांबलो इथे, कारण 2 जण मुलं आहेत ती खेळला गेलेत, थोडंफार सामान आहे ते आणायला, कारण ते आल्यानंतर आम्ही जाणार आहोत त्यांच्यासोबत, त्यांची वाट बघते। तर ते आल्यानंतर मग तिकडे जाणार आहे। तर आता अकॅडमीमध्ये ना शिबिर लागला आहे 15 दिवसांचा। तर त्या 15 दिवसांमध्ये 10वीची परीक्षा दिलेली किंवा 12वीची परीक्षा दिलेली विद्यार्थी आलेले आहेत बेसिक ट्रेनिंगसाठी। म्हणजे तिथं कॅम्पमध्ये म्युझिशियन आणि इतर आर्मी आणि पोलीस भरती याचं बेसिक नॉलेज देतात त्या 15 दिवसाचं। आपले कसं मराठी शाळेत असताना आपण वनभोजनाला जायचो, तर तिकडची वेगळी मजा असायची। आता इकडचं वनभोजन बघूया की कसं असतं वनभोजन हा। तर मग आपण आता जाऊया तिकडे, डायरेक्ट भेटूया खाली वनभोजनाला, कारण पोरं वगैरे सगळे तिकडे गेले, सर वगैरे। आता तिकडचा अनुभव घेऊ आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे की वनभोजनाला कसं असतं आणि तिकडे कशाप्रकारे मजा करणार आहे। तर मित्रांनो, नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपण आमच्या व्हिडिओला ब्लॉगला सुरुवात। आकाश, हाय गाईज, हे इकडे बघा, हा ब्लॉग जाणार आहे यूट्यूबवर। चालू आहे ब्लॉग, तुम्ही कुठे गेलात? अजून काय आता बाय करा, झालं हाय। शुभम भाऊ आहेत, ते शुभम भाऊ इकडे कलिंगड कापतायत आणि सर्व सगळी अकॅडमीतली मुलं कलिंगड खाण्याचा आनंद घेत आहेत उन्हातून, कारण गरमी वाढली ना, त्याच्यामुळे कलिंगड खाल्लं तर पोटाला गारवा भेटेल थोडासा। आणि ह्या साईडला आमचे स्प्रिंटर, असं काय करू नको, ब्लॉग युट्यूबला जाणार आहे हा। आणि ह्या साईडला इकडे जेवण तयार चालू आहे, इकडे आमच्या काकी आहेत जे डेली आम्हाला जेवण बनवून देतात। तर ह्या साईडला काकी आहेत आमच्या, आणि इकडे जेवण चालू आहे। हे काय बनवलंय इकडे, कसली भाजी मला सांगा? कोण नाही, व्हिडिओ चालू आहे, इकडे कसली भाजी बनवतो सांगा हा? इकडे भाजी मटर पुलाव, जे व्हेज आहेत त्यांना ही भाजी आहे, आणि नॉनव्हेज आहेत त्यांना नॉनव्हेज पण आहे, आणि भात निमरट टाकलेला आहे। ऐक, उघड 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 उघड, त्या साईडला इकडे भात निमरट टाकलेला आहे, आणि अशा प्रकारे इकडे 2 चुली तयार केलेल्या आहेत। आणि जे व्हेज आहे त्यासाठी इकडे पनीर आहे, पनीर आणलेले, पनीरची भाजी, इकडे मसाला वगैरे तयार करून आलेला आहे। ह्या साईडला काय, इकडे कांदा आहे, इकडे तेल आहे, इकडे सगळं तेल, अजून इकडे कांदे, आणि इकडे सगळे जे जेवण बनवण्यासाठी पदार्थ लागतात, जे मसाला वगैरे ते तयार करण्यासाठी तयार करून आणलेले आहे। आणि आपली बाकीची गँग तिकडे बसलेली आहे सगळी,
आणि या साईडला आमच्या मॅडम आहेत आणि सगळी इकडे मंडळी बसलेले आहेत, पोरं वगैरे तिकडे. आणि समोर बघू शकता तुम्ही आता असं समोर खाडी आहे आणि सगळे हे आता पोरं सगळी ही असे उन्हाचा करपा एवढा वाढलाय ना. इकडे मुकुल तर या साईडला पूर्ण असा हे पूर्ण खाडी आहे ना रे, खाडी आहे. तर या साईडला पूर्ण खाडी आहे. पण आता आम्ही सर्वजण याच्या आहे ना वाट बघतोय की पाणी कमी कधी होते या खाडीतलं, कारण दुपारनंतर खाडीतलं पाणी कमी होतं. तर आता मागच्या बाजूला बघू शकता की पूर्ण ह्या साईडला पूर्ण सगळी खाडीच्या खाडी आहे. आता जेव्हा पाणी खाली होईल पूर्ण सगळी उतरणार आहे, खाडीवर आंघोळ करणार आणि उन्हाचा एवढा करपा वाढलाय ना की सगळं स्वतःवर आंघोळ करायला होते, घाम एवढा येतोय ती. आणि आता बघूया चला इकडे तयारी चालू आहे सगळी जेवणाची. इकडे टोपामध्ये मोठ्या टोपामध्ये कांदा टाकलेला आहे, आता गरम कांदा लसूण सगळे. आणि ह्या साईड इकडे नॉनव्हेज वाल्यांना चिकन आहे. त्यानंतर इकडे जाणार त्या टोपामध्ये, इकडे भात तयार झालेला आहे. रस्ते आली तर हे केले येत नाही जाऊ नका. येतं काय पोहायला येतं पोहायला. या चला चला एका एका या. वर घे पहिली कार ती आणि घर आणि नाही कुठे मार अरे मार. अरे 20 सेकंद गेली अशीच.
सुपली सोन्याची अशी वंशाची सुपली सोन्याची वाडा आला ना कसं करतो तो बी पडेल तू हातात ना माझ्या समजला हो भात 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 आता एकदा हात घेतलेला आता ना बरोबर 4:30 वाजून गेलेत आणि 3:30 वाजता बरोबर जेवायला बसले होते सगळेजण नॉनव्हेज आणि व्हेज होतं सगळ्यांना. तर सगळ्यांचं आता मुला मुलींचं सगळ्यांचं जेवण झालं आहे आणि पूर्ण आता सगळेजण पाण्यात गेले सगळे मुलं. तुम्ही बघू शकता ह्या साईडला हे सगळी मुलं पाण्यात गेले तिकडे आता. आम्ही पण हे करणार आता सांगी आजचा वनभोजनाचा कार्यक्रम समाप्त झालेला आहे इथेच आणि आता सर्वजण चाललेत परत अकॅडमीमध्ये. सर्वांनी खूप मजा केली आणि मजा फक्त एका दिवसासाठी होती. आता संध्याकाळचे 5:30 होऊन गेले आणि आता सगळं आवरतोय सगळे इकडे आणि समोर बघा तिकडे पोरं भांडी घासायत राहिलेली. आता इकडे सगळं पॅकअप झालाय. सगळेजण प्रत्येक जण एक एक वस्तू घेऊन निघतायत. आपण व्हिडिओ बनवली होती माहिती आहे जाताना सगळं सामान निघालं आहे. पावट्याचं ना पावटा लावली रे हा पावट्याची शेती. तेव्हा मी बोललो होतो दोघा ठिकाणी बोललो सर्व पोरं झालं रस्त्यानं आणि पुढे रोडला गाडी लावलेली आहे. तिकडे वरती जायचं आहे मेन नव्हता तिकडे वरती रोडला गाडी लावलेली आहे आणि गाडीतनं मग हळूहळू सगळेजण जाणार आहेत अकॅडमीमध्ये. पहिले तुम्ही पोहत आलो बघा तिकडे मॅडम सर आहेत. जुना तुझा होता पण आकाशची व्हिडिओ करत ती बघा आकाश आकाश हे थांबायला सांगा पोरांना नाचत गेला असतो मस्त त्या पायरीवर ना. तर मित्रांनो व्हिडिओचा शेवट करतोय मी आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्की आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा. छोटीशी व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये खूप धमाल मस्ती केलेली आहे सर्व पोरांनी आणि नक्कीच व्हिडिओ तुम्ही मला आवडली असेल ते नक्की ना कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि कोणी जर ओमकार फटकर 434 इंस्टा ID लाईक सबस्क्राईब नाही फॉलो हां तर मित्रांनो ह्याच्या आयडीला सांगितलं त्या आयडीला जाऊन फॉलो करा इंस्टाग्रामला. आणि मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये करा. आणि हा गोल आहे आमचा व्हिडिओ मित्रांनो नाहीये इतका व्हिडिओ मध्ये अजून एक राहिलाय काय
आता पुढे दाखवतो तुम्हाला मित्रांनो. या शोभिता गाणं लाव. हे बघा आजच्या वनभोजनाबद्दल काय 2-4 शब्द सांगा. कसं वाटलं तुम्हाला आजचं वनभोजन? आजचं वनभोजन बघायला गेलात तर नॅशनल अकॅडमी कॅम्प बोरज, नॅशनल अकॅडमी कॅम्प बोरज यांचे संचालक सर आदवडे, मॅडम दीक्षिता आदवडे यांनी ठरवल्याप्रमाणे आणि मनाप्रमाणे वनभोजन झालेलं आहे. चालू करतो. वनभोजनाचं नियोजन हे सागर आडनाव काय वाटलं मला आणि उत्कृष्ट अशी लावणी केली त्या ठिकाणी. आणि संध्याकाळचे 5:30 वाजले. संध्याकाळी 5:30 वाजता वनभोजन संपवण्यात आलंय आणि सगळे अकॅडमी साऊंड मस्त आहेत. ज्याने भांडी लवकर घासले तो लवकर जाणार आणि ज्याने भांडी घासली नाही तो सगळे एवढं बोलून मी माझी भाषा. जय हिंद, जय महाराष्ट्र.